नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं किंवा महाराष्ट्रात कोणकोणत्या स्कॉलरशिप परीक्षा घेतल्या जातात, त्यांचा अभ्यासक्रम काय असतो, या सर्वांची माहिती आपण आपल्या या सिरीजमध्ये सांगत आलो आहोत. डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नवोदय प्रवेश परीक्षा. त्या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय असतो? म्हणजे कोणतीही परीक्षा द्यायची झाली तर त्याचा अभ्यासक्रम माहीत असणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम म्हणजे काय असतं तर त्या पेपरमध्ये तुम्हाला नेमक्या कोणत्या विषयांवरती प्रश्न विचारले जातील. मग या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिले की JNVST म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला एकूण 3 विषयांवरती प्रश्न विचारले जातात. ते 3 विषय कोणते तर पहिला विषय असतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी. दुसरा विषय असतो अर्थमॅटिक म्हणजे अंकगणित आणि तिसरा विषय असतो भाषा. या 3 विषयांवरती आपल्याला ही प्रवेश परीक्षा द्यायची असते. मग या 3 विषयांवरती कोणकोणते घटक असतात की त्या घटकांवरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट या पेपरवरती किंवा या विषयावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग त्यातले घटक कोणते ते आपल्याला पाहायचे. मग मानसिक क्षमता चाचणी किंवा मेंटल ॲबिलिटी टेस्टवरती जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जातात तेव्हा पहिला घटक कोणता आहे? वेगळे पद शोधा म्हणजेच ऑड मॅन आउट. या ऑड मॅन आउट किंवा वेगळे पद शोधा या प्रश्नात आपल्याला 4 शब्द दिलेले असतात. या 4 शब्दांपैकी 3 शब्द हे एकमेकांशी संबंधित असतात, पण एक चौथा शब्द असतो ज्या तिघांशी त्याचा काहीही संबंध नसतो. तो आपल्याला या प्रश्नात शोधायचा आहे आणि तो योग्य पर्याय म्हणून लिहायचा आहे. आता तो शब्द असेल, लेटर असेल किंवा संख्या असेल, काहीही असू शकतं. पुढच्या प्रश्नात किंवा पुढच्या ह्याच्यात आपल्याला काय पाहायचंय? जुळणारी आकृती शोधा म्हणजेच फिगर मॅचिंग. एक डायग्राम दिलेली असेल, आकृती दिलेली असेल आणि त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेले असतील. दिलेली आकृती ह्या त्या 4 पर्यायामध्ये कुठल्या आकृतीशी मॅच होते ते आपल्याला इथं शोधायचे. पुढचा आहे आकृती पूर्ण करा म्हणजेच एक पॅटर्न दिलेला असणार आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. अगेन तो पॅटर्न दिलेल्या 4 पर्यायांसोबत कंपेअर करायचा आणि त्यातला योग्य पर्याय निवडून आपलं उत्तर लिहायचे. पुढे बघा, मालिका पूर्ण करा म्हणजेच फिगर सिरीज कंप्लीशन. अगेन एखादी डायग्राम दिलेली असेल किंवा काही नंबर्स असतील, लेटर्स असतील, ते काय करायचे आपल्याला इथं ती सिरीज कंप्लीट करायची. फॉर एक्झाम्पल 1 2 3 and 4. आता या सिरीज मध्ये पुढचा नंबर कोणता असेल तर 5 जो आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलेला असेल. पुढचा प्रश्न आहे समसंबंध. समसंबंध म्हणजेच एनालॉगी वरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. समसंबंध म्हणजे 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत जे एकमेकांशी संबंधित आहेत. मग जी तिसरी गोष्ट दिली आहे ती पर्यायामध्ये कुठल्या पर्यायाशी संबंधित आहे हे आपल्याला इथं शोधायचे. पुढे बघा, भौमितिक रचना पूर्ण करा म्हणजे काही जिओमेट्रिकल फिगर्स आपल्याला दिले असतील ते आपल्याला काय करायचे तिथं कंप्लीट करायचे. ठीक आहे. नंतर आरशातील प्रतिमा.
आरशातील प्रतिमा म्हणजे काय? जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता किंवा एखादं अक्षर जर आपण आरशासमोर धरलं तर ते आपल्याला उलटं दिसत असतं. मग आपल्याला प्रश्नपत्रिकेत एक इमेज दिलेली असते. ती इमेज जर आपण आरशासमोर धरली तर ती आपल्याला कशी दिसेल हे या प्रश्नात इमॅजिन करायचं असतं आणि त्यानंतर त्यानुसार आपला योग्य तो पर्याय निवडून लिहायचा आहे. म्हणजे हे झालं आरशातील प्रतिमा. नंतर पाहिजे घडी घाला व उलघडा. म्हणजे पॅटर्न दिलेला असेल तो पॅटर्न, सपोज असा एक कागद दिलाय ज्याला आपण जर इथून मधून फोल्ड केलं किंवा अजून इथून फोल्ड केलं आणि तिथून जर एखादा पीस किंवा एखादा कोपरा असेल किंवा सेंटरला असेल जर आपण कट केला तर त्याचा आकार काय होईल हे आपल्याला या प्रश्नात पाहायचं आहे आणि योग्य तो पर्याय निवडून ते उत्तर लिहायचं आहे. पुढे बघा अवकाश कल्पना म्हणजे स्पेस व्हिज्युअलायझेशन. अगेन इथं आपल्याला काय करायचंय, दिलेल्या आकृतीसाठी तुकडा जोडायचा आहे दिलेल्या पर्यायामधून. लपलेली आकृती शोधा म्हणजे आपल्याला आकृतीमध्ये एखादी लपलेली आकृती शोधायची जी पर्यायामध्ये दिलेली असेल, पण दिलेल्या आकृतीचं नीट ऑब्झर्वेशन करून ती आपल्याला शोधता यायला हवी. पुढे आता हे तर आपलं झालं मेंटल ॲबिलिटी विषयी. म्हणजे जेव्हा तुम्ही मेंटल ॲबिलिटी किंवा मानसिक क्षमता चाचणीचा अभ्यास करता तेव्हा आत्ता पाहिलेले जे घटक आहेत याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता दुसरा विषय असतो तो म्हणजे अंकगणित. अंकगणित या विषयावरती आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते बघूया. बघा, अंकगणित या विषयाचा अभ्यास करताना सर्वात आधी संख्या आणि त्या संख्या पद्धती म्हणजे नंबर्स काय असतात किंवा न्यूमरिक सिस्टीम कोणकोणत्या असतात, कशा असतात हे आपल्याला इथं पाहायचे. मग जेव्हा आपण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा हे सगळं त्याच्यात असेल. पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया म्हणजे पूर्ण संख्या कंप्लीट किंवा 4 फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन द होल नंबर. पूर्ण संख्या म्हणजे काय, होल नंबर, आणि त्याच्यावरती ज्या 4 मूलभूत क्रिया असतात म्हणजे 4 ऑपरेशन्स असतात, बेरीज असेल, वजाबाकी असेल, भागाकार असेल, गुणाकार असेल, ते आपल्याला इथं पाहायचे. म्हणजे कोणकोणते 4 फंडामेंटल ऑपरेशन्स आहेत, गुणाकार असेल, बेरीज, वजाबाकी, भागाकार. अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया. आता इथं आपण काय पाहिलंय, होल नंबर साठीचे 4 फंडामेंटल ऑपरेशन्स. आता इथं कशासाठी आपल्याला पाहायचे तर फ्रॅक्शनल नंबर साठीचे 4 फंडामेंटल ऑपरेशन्स. नंतर आपल्याला पाहायचे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म म्हणजे फॅक्टर्स अँड मल्टिपल्स इन्क्लुडिंग देअर प्रॉपर्टीज. ठीक आहे, इथं आपल्याला फॅक्टर्सचा स्टडी करायचा आहे. आता पुढे संख्यांचे मसावी आणि लसावी म्हणजे एलसीएम काय असतं, एचसीएफ काय असतं, एलसीएम नंबर्स कसे फाइंड आउट करायचे किंवा एचसीएफ नंबर्स कसे फाइंड आउट करायचे ते आपल्याला इथं शिकायचे. दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. डेसिमल्स. डेसिमल्स काय असतात, ज्या संख्यांमध्ये आपण पॉइंट देतो. डेसिमल्स अँड फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन देम. हे डेसिमल्स पाहिजेत. मग त्या डेसिमल्स मध्ये फंडामेंटल ऑपरेशन्स कोणते असतात, अगेन मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे आपल्याला इथं पाहायचे. दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर म्हणजेच कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन्स टू डेसिमल्स अँड वाईस वर्सा. म्हणजे फ्रॅक्शन्स असतील त्याचं कन्वर्जन आपल्याला डेसिमल्स मध्ये करायचे किंवा डेसिमल्स असतील त्याचं कन्वर्जन आपल्याला फ्रॅक्शन मध्ये करायचे. पुढे आपल्याला पाहिजे लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन इत्यादी राशींचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग. म्हणजे जे मास, लेंथ असेल, टाइम असेल, मनी, कॅपॅसिटी या सगळ्या गोष्टी आपण मोजतो.
मग या मोजताना इथं संख्यांचा वापर कसा करतो ते आपल्याला या पॉइंटमध्ये शिकायचे. पुढे आपल्याला पाहायचंय अंतर, काळ आणि गती. ठीक आहे, म्हणजेच डिस्टन्स, टाइम आणि स्पीड. डिस्टन्स म्हणजे काय असतं, व्हॉट डू यू मीन बाय स्पीड आणि टाइम, याबाबत आपल्याला या पॉइंटमध्ये शिकायचे. गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण म्हणजेच अप्रॉक्सिमेशन ऑफ एक्सप्रेशन्स. यासाठी आपल्याला काही सूत्र पाहायची आहेत किंवा याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. गणितीय सूत्रांचे सरळीकरण म्हणजे सिम्प्लिफिकेशन ऑफ न्यूमरिकल एक्सप्रेशन्स, हे आपल्याला पाहायचे. शतमान आणि त्याचे उपयोग म्हणजे पर्सेंटेज अँड इट्स ॲप्लिकेशन. मग पर्सेंटेज कसं फाइंड आउट करायचं किंवा या पर्सेंटेजचा उपयोग कुठं होतो हे आपल्याला इथं पाहायचे. किंवा याच्यावरती आपल्याला JNVST या प्रवेश परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढे आपल्याला नफा तोटा म्हणजेच प्रॉफिट लॉस. ठीक आहे, प्रॉफिट आणि लॉस काय असतं हे शिकायचे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही खरेदी केली आणि ती पुन्हा विकली तर तुम्हाला त्याचा फायदा झाला की तोटा झाला, अशा काही घटकांवरती किंवा अशा काही विषयांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट, यासाठी एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. मग ते सरळ व्याज कसं शोधायचं हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ म्हणजे पेरिमीटर, एरिया आणि त्याचं व्हॉल्यूम, याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हे झालं अंकगणित. याच्या आधी आपण मेंटल ॲबिलिटी टेस्टसाठी कोणता अभ्यासक्रम ते पाहिलं. आता अंकगणित म्हणजेच अर्थमॅटिक या विषयासाठी कोणता अभ्यासक्रम ते पाहिलं. आता आपल्याला पाहायचे प्रवेश परीक्षेत येणाऱ्या तिसऱ्या विषयाबद्दल. तिसरा विषय कोणता असतो मग, तर भाषा. म्हणजे बघा, भाषा या विषयावरती आपल्याला तिसरा पेपर सोडवायचा आहे. मग याच्यावरती काय विचारलं जातं तर भाषा या विषयामध्ये आपल्याला पॅरेग्राफ, प्रोज दिलेले असतात. म्हणजे हा पेपर सोडवताना तुमचं रीडिंग स्किल चांगलं असणं महत्त्वाचं आहे. मग भाषा या विषयावरती आपल्याला 30 प्रश्न किंवा 30 शब्दांचा पॅरेग्राफ विचारला जातो. तो पॅरेग्राफ नीट रीड करून आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. हे आपल्याला भाषा या विषयामध्ये प्रश्न विचारले जातात. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका. म्हणजे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका किंवा सॅम्पल क्वेश्चन पेपर्स आपण हा अभ्यासक्रम पाहताना स्टडी करणार आहोत. तर हे झालं जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी येणारा अभ्यासक्रम. ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण 3 विषय अभ्यासायचे. मेंटल ॲबिलिटी टेस्ट, अर्थमॅटिक आणि लँग्वेज. या 3 विषयांचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करावा किंवा यासाठी काही शॉर्ट ट्रिक्स आहेत का, तर आहेत. त्या शॉर्ट ट्रिक्स कोणत्या किंवा वेळेचं नियोजन कसं करावं यासाठीची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा अजून स्कॉलरशिप परीक्षेबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. थँक्यू.